मुलांनो, भौमितिक आकृत्यामध्ये आपण कोन, कोनाचे प्रकार, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, वर्तुळ, वर्तुळाचे भाग, त्रिज्या, जीवा, व्यास, वर्तुळ केंद्र हे पाहिले. आता आपण या भौमितिक आकृत्यामध्ये शिरोबिंदू व बाजू पाहूया. शिरोबिंदूला व्हर्टेक्स असं म्हणतात आणि बाजूला साइड असं म्हणतात. इथं काही आकृत्या दिलेल्या आहेत. खालील आकृत्यांचं निरीक्षण करून तुम्ही तक्ता पूर्ण करा. इथं आकृतीचं नाव आहे. आपण गेल्या वर्षी पाहिलं, याला म्हणतात चौकोनाचा एक प्रकार आहे, याला म्हणतात आयत. आकृतीचं नाव काय? आयत. कडांची संख्या, कडांची संख्या म्हणजे ह्या ज्या कडा आहेत, या कडा आहेत. किती आहेत कडा? 1 2 3 4, म्हणून इथं कडांची संख्या 4 लिहिलं आहे. कोपरी किती आहेत? 2 बाजूनी किंवा 2 कडांनी मिळून कोपरी तयार होतात. 1 2 3 4. म्हणजे आकृतीचं नाव आहे आयत. कडांची संख्या किती आहे? 4. कोपरे किती आहेत? 4. आता दुसरा चौकोनाचा प्रकार आहे चौरस. आकृतीचे नाव आहे चौरस असं लिहायचं. कडांची संख्या, कडा मोजा, 1 2 3 4. म्हणजे कडांची संख्या किती आहे? 4. कोपरे किती आहेत? 1 2 3 4. म्हणजे कोपरे किती आहेत? 4. तर हा आहे त्रिकोण. कोण पाहिला आपण. इथं 1 2 3 कोण तयार झाले. 3 कोणांचा म्हणून तो त्रिकोण असा आहे. न मोठा आहे. त्रिकोण. फक्त कोण लिहिलं तर न लहान, त्रिकोण न मोठं. आकृतीचं नाव आहे येणार काय? त्रिकोण. कडांची संख्या मोजा, 1 2 3. किती कडा आहेत? 3. कोपरे किती आहेत? 1 2 3. 2 कडांनी मिळून इथे कोपरा तयार झाला, म्हणजेच कोण त्याला आपण म्हणतो. किती आहेत? 1 2 3. त्रिकोण. त्रिकोणाला कडा 3 आणि कोपरे किती आहेत? 3. आता सुरुवातीला हा आयत आपण पाहूया. त्याला इंग्रजीमध्ये रेक्टँगल असं म्हणतात. आयत म्हणजे काय असतं तर समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, याला बाजू म्हणतात. आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात. या कडांनाच काय म्हणायचं? बाजू. कडा म्हणजे एजेस इंग्रजीमध्ये, बाजू म्हणजे साइड्स. आयताला किती बाजू असतात? 4 बाजू असतात. 1 2 3 4. जिथे 2 बाजू मिळतात त्या बिंदूला काय म्हणायचं? शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स. शिरोबिंदू म्हणायचं. ही एक बाजू, ही एक बाजू इथं मिळाली म्हणजे कोण तयार झाला. पण तो जो बिंदू आहे हा, याला म्हणायचं शिरोबिंदू. आता त्याचं नाव आहे इथं ड. इथं कसं आहे? क. इथं 2 बाजू मिळाल्या, त्याला नाव दिलं ब. हा शिरोबिंदू. या 2 बाजू मिळाल्या, त्याला नाव दिलं अ. ब क ड. असे 4 शिरोबिंदू आयताला असतात. 2 बाजू जिथं ज्या बिंदूमध्ये मिळतात तिथं शिरोबिंदू तयार होतो, व्हर्टेक्स तयार होतो. या शेजारील आकृतीमध्ये अ ब क ड असे शिरोबिंदू आहेत. आता या ज्या बाजू आहेत त्यांना नाव कसं देता येतं? अ ब किंवा ब अ असं नाव देता येतं. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू कड, बाजू अड. बघा, बाजू अ ब, बाजू ब क, बाजू कड, बाजू अड या आयताच्या बाजू आहेत. बाजूला कसं नाव द्यायचं? बाजू असं लिहायचं आणि पुढं शिरोबिंदूंची 2 नावं लिहायची. बाजू, ही बाजू लिहायची असेल तर बाजू अ ब. आता ही बाजू लिहायची असेल तुम्हाला तर बाजू ब क.
ही बाजू लिहायची असेल तर बाजू कड, ही बाजू लिहायची असेल तर बाजू ड किंवा अड, या चार बाजू आणि ही त्यांची नावे आहेत. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. ही जेवढी लांबीची आहे बाजू तेवढीच ही पण आहे. समोरासमोर दिसते या बाजू त्या समान लांबीच्या आहेत. म्हणजे बाजू अ ब आणि बाजू ड क या समान लांबीच्या आहेत. बाजू ब क आणि बाजू अ ड या समान लांबीच्या आहेत. पण अ ड आणि क ड या समान लांबीच्या नाही आहे. समोरासमोरील बाजू, लगतच्या बाजू नव्हे तर समोरासमोरील बाजू समान असतात, त्याला काय म्हणायचं, आयत. आणि या आयताला जे चार कोन तयार झालेले आहेत ते सगळे काटकोन असतात. आपण काटकोन बघितलं, सरळ रेषा असते, 90 अंशाचे कोन तयार होतो आणि याला काय म्हणायचं, आपण काटकोन म्हणायचं. सर्व कोन काटकोन असतात. आयताला चार कोन असतात, चारही कोन काटकोन असतात, 90 अंशाचे असतात. आयताला चार बाजू असतात. समोरासमोरील बाजू आयताच्या समान लांबीचे असतात. आयताचे सर्व कोन हे काटकोन असतात. म्हणूनच या आयताला काटकोन चौकोन असे म्हणतात. राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल. काटकोन चौकोन, आयताला दुसरं नाव आहे काटकोन चौकोन. आता चौकोनाचा दुसरा प्रकार आपण पाहूया, चौरस. स्क्वेअर म्हणतात त्याला, स्क्वेअर. चौरस यालाही चार, चौकोन म्हटल्यानंतर चार बाजू असतातच, पण काय फरक आहे आयत आणि चौरस मध्ये? पहा, चौरसाला या चार बिंदू, शिरोबिंदू, म्हणजे चौरसाला चार बिंदू, त्यालाच आपण शिरोबिंदू म्हणतो, असतातच आयतासारखे. शिरोबिंदू प, शिरोबिंदू म, शिरोबिंदू र, शिरोबिंदू स, यालाही चार बाजू असतात. चार शिरोबिंदू आणि चार बाजू असतात चौरसाला. आता या आकृतीमध्ये प, म, र आणि स हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत. पण आयताला जशा समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, तसं चौरसाला काय असतं तर सर्व बाजू समान लांबीचे असतात. म्हणजे बाजू पम, बाजू पर, बाजू रस, बाजू सप, या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि सर्व कोन काटकोनच असतात. आयतासारखे सर्व कोन काटकोन असतात. हा कोन काटकोन आहे, हा कोन काटकोन आहे, हा कोन काटकोन आहे, हा कोन काटकोन आहे. आयताचे सर्व कोन काटकोन आहेत, तसेच चौरसाचे सर्व कोन काटकोन आहेत. पण आयत आणि चौरसमध्ये फरक काय तर सर्व बाजू चौरसाच्या समान लांबीच्या असतात आणि आयताच्या मात्र समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. हा झाला चौरस. आता त्रिकोण, ट्रायंगल म्हणतो आपण त्याला इंग्रजी. त्रिकोण, त्रि म्हणजे तीन, हे कोण आहेत पहा. आपण कोण पाहिलं तर त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत. शिरोबिंदू य, शिरोबिंदू र, शिरोबिंदू ल. आणि बाजू किती आहेत? कडा म्हणजेच बाजू तीन आहेत. बाजू य र, बाजू र ल, बाजू य ल किंवा ल य, कसंही आपण म्हणू शकतो. तर य र ल हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बाजू य र, बाजू र ल, बाजू य ल या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत आणि त्रिकोणाला तीन कोन असतात, तीन अँगल असतात, तीन कोन असतात. आपण पाहिले चौरस, त्यानंतर त्या अगोदर आयत
आणि आता त्रिकोण पाहिलं. त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 कोण असतात. आता पहा, खालील आकृत्या पाहून ही सारणी म्हणजे टेबल पूर्ण करा. आकृती आहे, बाजूंची नावं आहेत ती लिहायची आपण, आणि शिरोबिंदूची नावे लिहायची आहेत. आता पहा, ही त्रिकोणाची आकृती आहे. याला म्हणतात त्रिकोण. बाजूंची नावे कसं लिहायचं, तर पहिला बाजू लिहायचं आणि मग लिहायचं बाजूचं नाव. बाजू अ ब, बाजू अ ब, बाजू ब क, बाजू अ क, किंवा बाजू अ क, बाजू क ब, किंवा बाजू ब, असं लिहायचं. शिरोबिंदूची नावे शिरोबिंदू अ, शिरोबिंदू ब, शिरोबिंदू क, म्हणजे अ ब आणि क अशी शिरोबिंदूची नावे आहेत. अ ब क. आता इथे हा समोरासमोरील बाजू सारख्या आहेत म्हणून हा आयत आहे. बाजूंची नावे पहा, बाजू क घ, किंवा इथं बाजू कसा दिले, बाजू क ख, म्हणून बाजू क ख इथं लिहिलेला आहे. आपण उरलेल्या 3 बाजू लिहायच्या. उरलेल्या 3 बाजू कुठल्या आहेत, बाजू ख ग, बाजू ग घ, बाजू घ क, असं लिहायचं. शिरोबिंदूची नावे लिहा. शिरोबिंदू क घ ग ख असं लिहायचं. आता हा आहे चौरस. आकृती चौरसाची आहे. हा समोरील बाजू आयताच्या जशा समान लांबीच्या आहेत तशा चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. आता बाजूंची नावे लिहा. बाजू ट ठ, बाजू ट ठ, बाजू ट म, बाजू म प, बाजू प ठ. शिरोबिंदूंची नावे ट म प ठ अशी शिरोबिंदूची नावे आहेत. या भागात आपण काय शिकलो, शिरोबिंदू, बाजू, त्यानंतर 3 भौमितिक आकृत्या, आयत, चौरस आणि त्रिकोण. आयत, चौरस, त्रिकोण आपण शिकलो. आयत पहा कसा काढायचा. सुरुवातीला अशी सरळ एक बाजू काढा. समोरासमोरील दुसरी बाजू काढा. तिसरी बाजू काढा. याच्या समोरील चौथी बाजू काढा. शिरोबिंदूंना नाव द्या. अ ब क ड. हे सगळे काटकोन काढा. हे असं चिन्ह लिहितात काटकोनाचं. याला म्हणायचं आयत. अ ब क ड. शिरोबिंदू अ ब क ड. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड, बाजू अ ड. हा आयत झाला. हा काय झाला,
आयत. अशाच प्रकारे आपण चौरस काढू. सगळ्या लगतच्या बाजू समान लांबीच्या. शिरोबिंदूंना नावं द्या. अ, ब, क, ड. इथं पण काटकोन तयार होतात. हे सगळे काटकोन आहेत. चौरस, अ, ब, क, ड. शिरोबिंदू अ, त्यानंतर ब, त्यानंतर क, ड. 4 शिरोबिंदू, 4 बाजू आपण लिहू. बाजू अ, ब, बाजू ब, क, बाजू कड, बाजू अड. असा हा चौरस झाला. सर्व बाजू समान लांबीच्या असतात. प्रत्येक कोन काटकोन असतो. आता आपण त्रिकोण काढू. तीन बाजू काढायच्या. पट्टीनं तुम्हाला चांगले येते. हा शिरोबिंदू अ, हा शिरोबिंदू ब, हा शिरोबिंदू क. त्रिकोण, त्रिकोण. अ, क, ब. शिरोबिंदू अ, 3 शिरोबिंदू ब, क. 3 कोन आणि 3 बाजू. बाजू अ, ब, बाजू ब, क, बाजू अ, क. हा काय झाला? त्रिकोण. त्रिकोण झाला. अशा प्रकारे आपण आयत, चौरस, त्रिकोण, त्याचे सर्व शिरोबिंदू आणि बाजू दाखवू शकतो, लिहू शकतो, काढू शकतो. समजलं? तर विद्यार्थी मित्रो, आता आपण गणित या विषयातील भौमितिक आकृत्या हे प्रकरण अभ्यासलं. त्यामध्ये कोन, कोनामध्ये काटकोन, लघुकोन, विशाल कोन, वर्तुळ, वर्तुळाचे भाग, जीवा, व्यास, त्रिज्या, वर्तुळ केंद्र हे आपण शिकलो. त्यानंतर शिरोबिंदू व बाजू
हा भाग शिकलो आणि 3 भौमितिक आकृत्या आयत, चौरस, त्रिकोण यामध्ये शिरोबिंदू आणि बाजू कशा असतात, कशा लिहितात ते पाहिलं. त्रिकोणामध्ये 3 कोण असतात, 3 बाजू असतात. आयत हा चौकोनाचा एक प्रकार आहे, त्यामध्ये समोरासमोरील बाजू सारख्या लांबीच्या असतात. 4 शिरोबिंदू असतात आणि सगळे कोण काटकोन असतात, म्हणून त्याला काटकोन त्रिकोण असंही म्हणतात. चौरस हा देखील एक चौकोनाचा प्रकार आहे. यामध्ये लगतच्या म्हणजे चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात, 4 काटकोन असतात, चारही कोण काटकोन असतात. अशा प्रकारे आपण त्रिकोण, चौरस, आयत या भौमितिक आकृत्या शिकलो, कोण शिकलो आणि वर्तुळ देखील. समजलं?